Good evening, students. Today is Saturday. The date today is the 2nd of January 2021. So, wish you all very happy, prosperous, and healthy New Year. Let's begin from our last lecture. In our last lecture, we have completed this page number 86, and today we are moving on to page number 87. Here is our first homework. So here is a question B. Read the word picture of a bicycle carefully. मुलांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की या ठिकाणी हे वर्ड पिक्चर आहे. याला आपण वर्ड पिक्चर म्हणतो. गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की पिक्चर नीट ऑब्झर्व करा. आय हॅव टोल्ड यू टू ऑब्झर्व दिस पिक्चर व्हेरी केअरफुली. दिस डायग्राम इज कॉल्ड अ वर्ड पिक्चर. या डायग्रामला आपण वर्ड पिक्चर असं म्हणतो. आणि इथे काय म्हटलं आहे पहा. नोट दॅट Aaron Cohn is the name of the artist who has prepared this figure. हा जो ॲरॉन आहे याने काय केलेलं आहे, हे वर्ड पिक्चर तयार केलं आहे. आणि हे वर्ड पिक्चर आहे एका बायसिकलचं. त्याने काय केलं आहे, बायसिकलचेच वेगवेगळे पार्ट्स वापरून त्या पार्ट्सची नावं वापरून हे पिक्चर तयार केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हे चाकाचं चित्र आहे. तर या ठिकाणी चाकाला त्याने बघा TIRE टायर, पुन्हा टायर TIRE असं वापरून टायर हे अशी अक्षरे लिहून त्याने हे टायरचं चित्र तयार केलं. त्यानंतर इथे त्याने वापरलं रिम म्हणजे हा जो टायर लावलेला असतो ज्या स्टीलच्या पट्टीवर त्याला आपण रिम म्हणतो. मग त्या पट्टीचं जे नाव आहे रिम, ते त्याने त्या स्पेलिंगमध्ये तयार केलेलं आहे. असं त्याने पूर्ण पिक्चर जे तयार केलं आहे त्याला आपण वर्ड पिक्चर म्हणतो. की त्या पार्ट्सची नावं वापरून त्याने ते पार्ट्स या ठिकाणी दाखवलेले. जसं इथे आहे चेन स्टे, इथे पहा डाऊन ट्यूब, बरोबर. हे जे आहे हा जो पार्ट असतो इथे बघा, बरेच जण हा जो पार्ट असतो त्याला त्याने म्हटलं आहे टॉप ट्यूब. हे पुढे इथे असतं त्याला त्याने म्हटलं आहे सॅडल, बसायची जी सीटचे भाग असतो त्याला सॅडल म्हणतात, तर ते इथे टाकलं आहे. इथे त्याने टाकलं आहे स्टेम हँडल, जे हँडल असतं पुढे त्याला स्टेम हँडल म्हटलं आहे. त्यानंतर इथे ब्रेक असतात, मग तिथे त्याने त्याला म्हटलं आहे ब्रेक. इथे असतं ते लिव्हर, हे इथे आहे स्टेम हँडल बार्स. हा जो अवयव आहे त्याला स्टेम हँडल बार्स म्हणतात. मग अशा प्रकारे त्या एरियामध्ये जे काही वस्तू वापरलेल्या आहेत म्हणजे आता हे जे आहे हे पहा, हे रिम म्हटलं आहे, बरोबर की नाही. त्या अवयवाचा जो भाग त्या पार्टचा जे नाव आहे इंग्लिशमधून त्याचं स्पेलिंग लिहून त्या प्रत्येक अक्षरातून त्याने हा डायग्राम काय केलेला आहे, बनवलेला आहे. तर आपल्याला सांगितलं गेलं आहे की आता हा डायग्राम पाहून आपल्याला खालचे प्रश्न सोडवायचे. लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्राम. या डायग्राममध्ये जेवढे शब्द दाखवलेले आहेत त्या शब्दांची एक लिस्ट बनवायची, यादी बनवायची. म्हणजे काय होईल, थोडक्यात बायसिकलच्या सर्व पार्ट्सचे मिळून नावांची एक लिस्ट तयार होईल. सेकंड, राईट दीज वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम इन द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये खालील हे जे शब्द तुम्ही सगळे इथे पाहणार आहात आणि त्याची जी लिस्ट करणार आहात ते इथे काय करायचं आहे, तुम्हाला क्लासिफाय करायचे आहेत 3 भागांमध्ये. यू मे ॲड अदर सायकल पार्ट्स दॅन दोज शोन इन द डायग्राम. आणि त्यांनी असं पण सांगितलं आहे की काही सायकल पार्ट्सची नावं कदाचित इथे नसतील पण तुम्हाला माहीत असतील एक्स्ट्रा, तर तीसुद्धा तुम्ही या 3 कॉलममध्ये जिथे आहे तिथे ती बसतील तिथे ती वापरू शकता. आता या कॉलममध्ये ही नावं कशी क्लासिफाय करायची आहेत, हाऊ टू क्लासिफाय दिस नेम्स अकॉर्डिंग टू दिस क्ल्यूज. पहिला क्ल्यू काय आहे बा, या कॉलममध्ये कसली नावं घ्यायची आहेत.
विच ऑफ दीज वर्ड्स आर यूज इन युअर मदर टंग विदाउट एनी चेंजेस. या सायकलच्या पार्ट्समध्ये असे कुठले शब्द आहेत की ते इंग्लिशमधून आहेत, परंतु तुम्ही तुमच्या मदर टंगमध्ये म्हणजे मराठीमध्ये पण त्याच इंग्लिश वर्ड्सचा वापर करता. तर असे शब्द इथे काढायचे. उदाहरणार्थ तुम्ही सीट, हँडल, ट्यूब ही इंग्लिश नावं आहेत, पण ती तुम्ही जशीच्या तशी तुम्ही मराठीमध्ये पण वापरता. मग अशी आणखी कुठली कुठली नावं आहेत ती या कॉलममध्ये टाकायची. विदाऊट चेंजिंग द वर्ड इन युअर मदर टंग, म्हणजे इंग्रजी नावं जी तुमच्या मातृभाषेतसुद्धा तुम्ही जशीच्या तशी वापरता असे याचे पार्ट्स कुठले कुठले आहेत ते तुम्ही इथे टाकायचे. सेकंड क्लू, विच वर्ड्स आर यूज इन युअर मदर टंग विथ अ फ्यू चेंजेस. असे कुठले शब्द इथे आहेत सायकलचे पार्ट्स की ते तुम्ही काय करता तुमच्या मातृभाषेमध्ये वापरताना थोडासा त्यामध्ये बदल करता. फॉर एक्झाम्पल आपण इथे आता शब्द वापरतो चेन आपण इंग्लिशमध्ये चेन म्हणतो, मराठीत आपण चैन म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो पेडल, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण पेडल असं म्हणतो. आपण मराठीमध्ये आपण थोडासा चेंज केलं त्याच्या आपण म्हणतो पॅडल, बरोबर की नाही. मग असे आणखी शब्द निवडायचे की जे तुम्ही इथले इंग्लिश वर्ड्स मराठीत वापरताना फ्यू चेंजेस त्यामध्ये करता, काही थोडासा बदल करता. ते शब्द या कॉलममध्ये लिहायचे. थर्ड कॉलम काय आहे, विच वर्ड्स हॅव ॲन इक्विवॅलंट मीन्स पॅरलल वर्ड्स इन युअर मदर टंग. असे कुठले शब्द आहेत याच्यामध्ये की त्या अवयवांसाठी किंवा त्या पार्टसाठी तुमच्या मराठी भाषेमध्ये दुसरा शब्द त्याला समानार्थी पॅरलल शब्द वापरता, म्हणजे इक्विवॅलंट म्हणजे त्याला समानार्थी शब्द तुम्ही वापरता. तो या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. उदाहरणार्थ ते इथे 2 शब्द लिहिलेले दिसतात. पहिला आहे बायसिकल. बायसिकल इज ॲन इंग्लिश वर्ड. बायसिकल हा इंग्लिश वर्ड आहे, पण तुम्ही मराठीत काय म्हणता त्याला सायकल, बरोबर की नाही. मग असे वर्ड्स इथे लिहायचे जे दोन्ही लिहायचे. बायसिकल पण लिहायचं, बाजूला आपण मराठी वर्ड पण लिहायचा सायकल. त्यानंतर आणखी कुठला व्हील. मग व्हील जो शब्द आहे त्याला तुम्ही मराठीत काय म्हणतात चाक म्हणता की नाही, मग तो शब्द इथे वापरायचा. ट्यूब असेल तर ट्यूबला तुम्ही कधी कधी म्हणता नळी, तर तो शब्द इथे वापरायचा. आले की लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ते शब्द लिहायचं जे इंग्लिशमध्ये आहेत परंतु मराठीमध्ये त्याला समानार्थी दुसरा शब्द आपण वापरतो. आणखी असे काही शब्द याच्यात शोधायचे आणि ते तुम्ही इथे लिहायचे. माझ्यापेक्षा जास्त शब्द तुम्हाला माहीत असेल कारण तुम्ही सायकलचे खूप मोठे युजर आहात. ओके. आता हा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन करायचा आहे. राईट अदर सायकल और बायसिकल रिलेटेड वर्ड्स दॅट यू यूज. सायकल आणि किंवा बायसिकल कुठलाही शब्द आपण वापरू शकतो, त्याला त्याच्याशी संबंधित आणखी असे कुठले शब्द तुम्हाला या ठिकाणी वापरता येतील किंवा तुम्हाला माहीत आहेत की जे सायकलशी रिलेटेड आहेत, तर ते शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सायकलशी रिलेटेड वर्ड्स जे आता डायग्राम नाही, डायग्राम सोडून द्या, आता हा वेगळा शब्द आहे, डायग्रामशी रिलेटेड वर्ड नाही. इथे सायकलशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो पंक्चर, रेसिंग सायकल, डबल सीट, बेल, सायक्लिस्ट, टू व्हीलर, टायर प्रेशर ट्यूब, एअर पंप, व्हील्स, सायकल, रेस. आणखी खूप काही शब्द असतील की जे तुम्ही सायकलशी रिलेटेड सायकलशी संबंधित शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. इथे आता हा क्वेश्चन, फाइंड द कंपाऊंड वर्ड्स यूज्ड इन द डायग्राम. आता परत डायग्रामशी संबंधित प्रश्न आहे की तुम्हाला कंपाऊंड वर्ड्स शोधायचे आहेत जे डायग्राममध्ये आलेले कंपाऊंड वर्ड्स म्हणजे 2 शब्द मिळून एक शब्द बनवला आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणूया संयुक्त शब्द, म्हणजे 2 शब्द एकत्र आलेत. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्याला म्हणता येईल पहा, काही शब्द मी इथे तुम्हाला सांगते पहा. आता इथे आहे डाऊन ट्यूब, म्हणजे इथे डाऊन आणि ट्यूब असे 2 शब्द एकत्र येऊन हा काय झालेला आहे कंबाईन वर्ड झालेला आहे. यालाच आपण काय म्हणतो कंपाऊंड वर्ड. इथे पण घेतलं आहे पहा, सीट ट्यूब, सीट आणि ट्यूब असे 2 शब्द वापरून सीट ट्यूब झालं आहे. इथे पण एक शब्द आहे पहा, टायर रिम, सॉरी हा नाही, हा याचा पार्ट आहे. असेच तुम्हाला शब्द या ठिकाणी वापरायचे आणि शोधायचे आणखी असे शब्द कुठले. तर ते इथे पण पहा, स्टेम हँडल,
इथे आहे हँड ट्यूब म्हणजे सॉरी हेड ट्यूब म्हणजे हेड आणि ट्यूब असे 2 शब्द एकत्र येऊन इथे कंपाऊंड शब्द तयार झाले. तर असे 2 शब्द एकत्र येऊन एक जो बनला आहे शब्द, असा शब्द तुम्हाला इथे शोधायचा आणि ते शब्द इथे वापरायचे. मला अजून एक इथे शब्द दिसतोय पहा, इथे आहे रिंग चेन. हा पण इथे आहे बघ. हा पण काय आहे, हा पण इथे एक शब्द दिसतोय. याला आपण म्हणता येईल काय आहे बरं, तो ड्रिलर असं काहीतरी शब्द येतो, ड्रिलर. तर अशा प्रकारे ह्या इथे चेन स्टेम असा पण वर्ड आहे. तर कंपाऊंड वर्ड्स म्हणजे दोन वर्ड्स एकत्र करून व्हेरी सॉरी स्टुडंट्स, just slip my mobile from my hands, so I'm very sorry to disturb you. So आता आपण नेक्स्ट पाहूया, फाइंड द कंपाऊंड वर्ड्स यूज्ड इन द डायग्राम. तर हे आपण पाहिले की संयुक्त शब्द जे दोन शब्द एकत्र करून, 2 वेगवेगळे शब्द एकत्र करून जो शब्द बनवला एकत्र, ते शब्द आपल्याला इथे शोधायचे. असे बरेच शब्द आहेत, जसं की आहे सीट ट्यूब, सीट पोस्ट, ट्यूब, टॉप ट्यूब. इथे पहा, इथे पण एक वर्ड आहे टॉप ट्यूब असा एक वर्ड आहे, तो घेता येईल तुम्हाला. इथे ब्रेक लिव्हर असा वर्ड आहे, तो घेता येईल. हँडबार, इथे पहा हँडबार म्हणून शब्द आला आहे, तो घेता येईल तुम्हाला. म्हणजे हँड आणि बार असे 2 शब्द तिथे एकत्र आले, तर ते तुम्हाला इथे घेता येईल. सीट स्टे म्हणून आहे, चेन स्टे, चेन रिंग, डाऊन ट्यूब असे पण वेगवेगळे शब्द तुम्हाला इथे वापरता येतील. इथे सीट ट्यूब आहे पहा. तर ह्याला आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणूया. तर ते तुम्हाला लिहायचं आहे, त्याची एक यादी बनवायची. ओके, तर इथपर्यंत आपण प्रश्न सोडवणार आहोत. आता इथे सांगितलं आहे ट्रान्सलेट एनी वन पार्ट ऑफ दिस बायसिकल युजर्स मॅन्युअल. तर गेल्या पिरियडला आपण संपूर्ण बायसिकल युजर मॅन्युअल आपण ट्रान्सलेट केलेलं आहे. त्यामुळे हा क्वेश्चन परत आपल्याला C वाला करायचा नाही आहे. D वाला कलेक्ट स्पेसिमेन्स ऑफ अदर मॅन्युअल्स अँड एक्झिबिट देम इन द क्लासरूम. तुमच्या घरी असलेल्या असे काही आणखी मॅन्युअल्स, वेगवेगळ्या वस्तूंचे मॅन्युअल्स जमा करायचे, नमुने मॅन्युअल्सचे. स्पेसिमेन्स म्हणजे नमुने, मॅन्युअल्सचे असे नमुने जमा करायचे आणि त्याचं एक एक्झिबिशन आपल्या वर्गात भरवायचे. पण ते आपण काही करणार नाहीत, कारण आपण वर्गात नाही आहोत. पण तुमच्या घरी जर असं एखादं मॅन्युअल असेल कुठल्या वस्तूचं नवीन खरेदी केलेला, तर त्या मॅन्युअलचा फोटो तुमच्या नावासहित तुम्ही नक्की टाका, आम्हाला इथे बघायला आवडेल. लास्ट क्वेश्चन तुम्ही सर्वांनी करायचं आहे. ट्राय टू ड्रॉ अ सिमिलर वर्ड पिक्चर ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑफ युअर चॉईस. तुम्ही एखादं असंच वर्ड पिक्चर बनवायचं. मग ते कार घ्या, कारचे जर वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला माहीत असतील, त्यांची नावं माहिती असतील, तर ते कारचं चित्र, परंतु ते चित्र त्यामध्ये लाईन्स न वापरता तुम्हाला त्या कारचे त्या पार्टची नावं तिथे टाकून तुम्हाला त्या कारचा डायग्राम बनायचा आहे. मग तुम्ही कारचा डायग्राम बनवा, मोटर बाईकचा डायग्राम करा, रिक्षाचा करा, बसचा करा किंवा एरोप्लेनचा करा. पण त्या प्रत्येक पार्ट्सची नावं त्या ठिकाणी त्या जागी आली पाहिजेत. आणि असं एखादं वर्ड पिक्चर तयार करा. किंवा अगदी हे पेन नावाचं एक छोटंसं डिवाईस आपल्या हातात आहे, त्याचंसुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मोबाईल असेल तुमच्याकडे, तर त्या मोबाईलचं चित्र ड्रॉ करून त्या मोबाईलमधल्या प्रत्येक पार्टचं नाव तिथे आलं पाहिजे. जसं की त्या पार्टला काय काय म्हटलं जातं ते तुमचं वर्ड्समध्ये ते पिक्चर तयार झालं पाहिजे. तसं एक वर्ड पिक्चर तुम्ही तयार करून तुम्ही मला फोटो टाकायचा आहे. आय होप की तुम्हाला हा जो वर्कशॉपचा भाग आहे तो कळला असेल आणि तुम्ही मला सर्वजण ते करून पाठवाल. मी वाट बघते. तुमच्या होमवर्कच्या खाली तुमचं नाव जिथे टाकता तिथे प्लीज विषयाचं नाव टाकायला विसरू नका. विषय टाकायचं आहे इंग्लिश. नेक्स्ट पिरियडला आपल्याला नेक्स्ट वेनसडेज पिरियड वी हॅव टू डू दिस पोएम. इट्स नेम इज 4.1 डबल स्टँडर्ड्स म्हणजे दुटप्पी वागणे किंवा दुटप्पी धोरण. एका लहान मुलाची त्याच्या पॅरेंट्सकडे ही तक्रार आहे, कंप्लेन आहे
की बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही करता आणि आम्ही करतो त्यामध्ये तुम्ही दुटप्पी धोरण वापरता. त्या गोष्टी जर तुमच्या हातून घडल्या तर तुम्ही त्याला चूक म्हणत नाही, पण आमच्या हातून घडल्या तर तुम्ही त्याला कसं चूक ठरवता आणि आम्हाला कसं रागवता. त्यामुळे आम्हाला खूप राग येतो मग, कारण तुम्ही स्वतःच्या हातून एखादी चूक घडली तर ती विसरून जाता, सहज गप्प बसता, त्याच्यावर स्वतःशी भांडत नाही, एकमेकांशी भांडत नाही. पण आमच्या हातून घडली तर आमच्याशी मात्र तुम्ही आम्हाला खूप रागावता. असं ह्या लहान मुलाची तक्रार आहे. त्यालाच त्याने शब्द वापरला आहे डबल स्टँडर्ड्स, मीन्स पॅरेंट्स डबल स्टँडर्ड्स, पालकांचं दुटप्पी धोरण, दुटप्पी वागणं. अशी ही पोएम आहे. खूप छान आहे पोएम. ही पोएम जी आहे ती 2 पेजेसवर आहे. तर नेक्स्ट पिरियडला तुम्हाला काय करायचं आहे, ही पोएम आपल्याला शिकायची. ती पोएम तुम्ही वाचून ठेवा आणि आपल्याला ती पोएम लिहायची पण आहे आणि तिचं ट्रान्सलेशन पण करायचं आहे. मीन्स 1 साईडला आपण ती पोएम लिहिणार आहोत आणि 1 साईडला तो भाग जो आहे तो आपण ब्लँक ठेवणार आहोत, की प्रत्येक स्टांजाचं जे ट्रान्सलेशन आहे ते त्याच्या बाजूच्या जागेमध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर असं आपण पुढच्या पिरियडला करणार आहोत. तर अशा प्रकारे फक्त तयारी म्हणून, प्रिपरेशन म्हणून you have to read this poem carefully and enjoy that poem. So till then, goodbye. I am waiting for your homework.